दूतांचा मरेला संदेश. प्रभूच्या दूताने मरेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो ही कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आली. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो ही कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो ही कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या निराकरणेचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःखसहनाच्या व सुसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. स्वागत करण्या मार्ग प्रभूचा सजवा, मार्ग प्रभूचा सजवा. गर्भवती होईल कुमारी, एक सुता प्रसवेल. मुक्ती प्रदाता तो स्वर्गवासी डॉक्टर लेझली गुन्साल्वेस, स्वर्गवासी अँथनी राफाएल चिरायत यांच्या स्मरणार्थ व आपल्या सर्वांच्या हेतूंसाठी हा पवित्र मिसा बली अर्पण केला जात आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा. बंधू भगिनींनो, पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची आठवण करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्याने व हईगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आपणावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन.
प्रार्थना करूया. हे दयाळू परमेश्वरा, आम्हाला शक्ती दे. देव मातेची आठवण करून आम्ही तिचा सन्मान करीत आहोत. तिच्या प्रार्थनेच्या सहाय्याने पाप आणि दुर्बलतेवर आम्हाला विजयी कर. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. सिराकच्या पुस्तकातून घेतलेलं वाचन. तेव्हा एलिया भविष्यवादी अग्नीप्रमाणे उठला. त्याचे शब्द मशालीप्रमाणे जळत होते. त्याने त्यांच्यावर दुष्काळ आणला आणि त्याने आपल्या आस्थेनेच त्यांची संख्या कमी करून घेतली. त्याच्यामुळे प्रभूने आज्ञा केली आणि आकाशाचे दरवाजे बंद झाले. 3 वेळा अग्नीचा वर्षावसुद्धा करून घेतला. हे एलिया, तुझ्या अद्भुत कार्याने तू किती महान होतास. अग्नीच्या चक्रवादामधून ज्वालामय अश्वाचा रथांतून तुला वर घेतले गेले. तुझ्याविषयी असे लिहिले आहे की देवाचं कप प्रज्वलित होण्याच्या अगोदर तो शांत करण्यासाठी, मुलाचे मन पित्याकडे वळविण्यासाठी, याकोबाचे कुळे पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी तू नेमलेल्या वेळी तयार असशील. जे प्रेमाने नटवले गेले आहेत, ज्यांनी तुला पाहिलेलं आहे, ते धन्य होत, कारण आम्हीसुद्धा निश्चित जगणार आहोत. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद आहे, हे प्रभो आम्हाला पूर्वस्थितीवर आण. हे प्रभो आम्हाला पूर्वस्थितीवर आण. हे इस्रायल राष्ट्राच्या मेंढपाळा, आमच्याकडे लक्ष दे. करूबासनावर विराजमान झालेल्या परमेश्वरा, आम्हाला तुझे तेजस्वी दर्शन घडू दे. तुझा पराक्रम गाजव आणि आमचा उद्धार करायला धावू नये. प्रतिसाद. हे प्रभो आम्हाला पूर्वस्थितीवर आण. हे सर्वसमर्थ देवा, मागे फिर. स्वर्गांतून नजर टाकून बघ. या द्राक्षलेतेचा आपल्या उजव्या हाताने लावलेल्या रोपाची काळजी घे. प्रतिसाद. हे प्रभो आम्हाला पूर्वस्थितीवर आण. तू निवडलेल्या आणि आपल्या सेवेसाठी समर्थ केलेल्या मानवावर तुझा वरदहस्त राहू दे. पुन्हा काही आम्ही तुझ्यापासून तोंड फिरवून जाणार नाही. आम्हाला नवं जीवन दे, म्हणजे आम्ही तुझ्या नावाचा धावा करू. प्रतिसाद. हे प्रभो आम्हाला पूर्वस्थितीवर आण. परमेश्वराचा दिवस आता जवळ आला आहे. पहा, तो आमचे तारण करण्यास येत आहे. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत मत्तियाच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. पर्वतावरून ते खाली येत असताना शिष्यांनी येशूला विचारले, मग एलिया प्रथम यायला हवा असे शास्त्री कसे म्हणत? येशूने उत्तर दिले, एलिया येईल आणि सारे काही स्थिर स्थावर करील. पण मी तुम्हाला सांगतो, एलिया केव्हाच आला आहे आणि लोकांनी त्याला ओळखले नाही, पण आपल्या मर्जीनुसार त्याला वागवले. मानवपुत्रालाही त्यांच्या हातून तसेच भोगावे लागेल.
येशू बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाविषयी बोलत आहे, हे तेव्हा कुठे शिष्यांच्या लक्षात आले. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ताठाई माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, सरकारी क्षेत्रात, बँकेमध्ये किंवा खाजगी कंपनीमध्ये काम करणारे कर्मचारी यांची कधीतरी बदली होत असते. जुन्या ठिकाणी स्थिरावलेल्या, विसावलेल्या आणि मुळावलेल्या ठिकाणाहून नवीन ठिकाणी जाणं, तिथं स्थिरावणं, आपलं बस्तान मांडणं हे पाहिजे तेवढं सोपं नसतं. त्या नवीन ठिकाणाची ओळख नसते, तेथील माणसे परिचयाची नसतात आणि म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये या नवख्या ठिकाणी जाणं थोडंसं त्रासदायक वाटतं, अवघडल्यासारखं होतं, कठीण वाटतं आणि आउट ऑफ प्लेस वाटतं. परंतु अशा नवख्या ठिकाणी एखादी परिचयाची व्यक्ती आपणास भेटली की आपल्याला खूप बरं वाटतं. कोणीतरी आपलं तिथं आहे, आपल्या जवळचं आहे, ही भावना मनाला फार मोठा आधार आणि दिलासा देऊन जाते. परंतु आपल्याला ओळखत असलेली व्यक्ती, आपल्या परिचयाच्या व्यक्तीनं त्या नवख्या ठिकाणी ओळख असूनही मी आपणास ओळखत नाही आणि जाणून बुजून आपल्याला टाळण्याचा, आपणापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला खूप दुःख होतं आणि ती व्यक्ती आपल्याबरोबर अशा प्रकारे का वागली असा आपण विचार करू लागतो. ओळख असूनही केवळ त्या व्यक्तीबरोबर बोलायचं नाही आणि म्हणून जाणून बुजून बघितल्याचं न बघितल्यासारखं करून, कांडोळा करून दुसऱ्या बाजूने आडवळणं घेऊन निघून जाणारी माणसं आपल्याला कधीकधी आढळतात. बंधूंनो आणि भगिनींनो, आजच्या मत्तई लिखित शुभवर्तमानामधील प्रसंग काहीसा अशा स्वरूपाचा आहे. एलिया जुन्या करारामधील सर्वात महान आणि मोठा संदेष्टा, ज्याला अग्निरथामधून, अग्नीच्या चक्रवातामधून वर स्वर्गलोकामध्ये घेतलं गेलं, तो पुन्हा देवाचा कोप प्रज्वलित होण्याअगोदर तो शांत करण्यासाठी आणि आपणा सर्वांचे मन त्या स्वर्गीय पित्याकडे वळवण्यासाठी पुन्हा परत येणार आहे, असं आजच्या पहिल्या वाचनामध्ये नमूद केलेलं आहे. प्रभूचा अग्रदूत बनून एलिया पुन्हा परत येणार आहे याविषयी मलाखीच्या पुस्तकामध्ये, यशया ग्रंथामध्ये आपणास वाचावयास मिळतं. पहा, मज पुढे मार्ग तयार करण्यासाठी मी आपला निरोप्या पाठवतो. हाच तो प्रभूचा अग्रदूत संदेष्टा एलिया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मा अगोदर योहान बाप्तिस्ताच्या रूपानं पृथ्वीवरती अवतरला होता. प्रभूचा मार्ग सिद्ध करा, त्याच्या वाटा सरळ करा, पश्चाताप करा, असा संदेश तो देत होता आणि यार्देन नदीवर लोकांना पश्चातापाचा बाप्तिस्मा देत होता. अग्रदूत म्हणून योहान बाप्तिस्ताच्या रूपामध्ये आलेल्या एलियाचा लोकांनी स्वीकार केला नाही. पवित्र शास्त्रामध्ये या एलियाविषयी, योहान बाप्तिस्ताविषयी, त्या अग्रदूताविषयी लिहिलेलं होतं. हे माहीत असताना देखील योहान बाप्तिस्तावर त्यानं विश्वास ठेवला नाही. खुद्द प्रभू येशू ख्रिस्तानं जुन्या कराराचा संदर्भ देऊन मत्तई लिखित शुभवर्तमानामध्ये अध्याय 11 योहानाची लोकांना ओळख करून दिलेली आहे. तुम्ही रानात काय पाहावयास गेला होतात? संदेष्ट्यास पाहावयास काय?
मी तुम्हा सांगतो, संदेश त्याहूनही श्रेष्ठ त्याला. पहा, मी आपला अग्रदूत तुमच्या समोर पाठवतो. तो तुझ्या पुढे तुझा मार्ग सिद्ध करील, असे ज्याच्याविषयी लिहिले आहे तो हाच. जो एलिया येणार आहे तो हाच आहे. ज्याला कान आहे तो ऐको. असं प्रभू येशू ख्रिस्तानं योहानाविषयी सांगूनही कित्येक माणसांनी त्या वचनावरती विश्वास ठेवला नाही. आजच्या शुभवर्तमानामध्ये एलिया येण्यासंदर्भामध्ये शिष्यांतर्फे प्रभू येशू ख्रिस्ताला प्रश्न विचारला जातो. त्या प्रश्नाला उत्तर देताना प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, एलिया केव्हाच आलेला आहे, पण लोकांनी त्याला ओळखलं नाही. त्यांनी स्वतःची ओळख करून दिली तरी देखील त्याला स्वीकारलं नाही, त्याच्याकडे कांडोळा केला. आणि माझ्या बाबतीमध्ये देखील असं घडणार आहे याची आगाऊ सूचना प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानामध्ये देतो. मानव पुत्राला देखील त्यांच्या हातून तसेच भोगावे लागेल. डोळे असून देखील न पाहिल्यासारखे, कान असून देखील न ऐकल्यासारखे, सांगून देखील विश्वास न ठेवल्यासारखे आणि ओळख असून देखील आपण त्याला ओळखत नाही असं भासवणारी माणसं समाजामध्ये आढळतील. देवदूतानं मेंढपाळांना प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख करून दिली. पूर्वेकडून आलेले मागील लोक त्यांनी देखील बाळ येशूचं प्रकटीकरण केलं. यरूशलेमच्या पवित्र मंदिरामध्ये शिमोनाने बाळ येशूची ओळख करून दिली. संदेष्टा हन्ना हिनं यरूशलेमच्या मुक्ततेची वाट पाहणाऱ्यांना प्रभू येशू ख्रिस्ताविषयी ती सांगत सुटली. यार्देन नदीवरती प्रभू येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा झाला त्यावेळेला त्या स्वर्गीय पित्यानं या देवपुत्राची ओळख साऱ्या विश्वाला करून दिली. हा माझा परमप्रिय पुत्र, याच्याविषयी मी संतुष्ट आहे, याचे तुम्ही ऐका. जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा. योहान बाप्तिस्तानं प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख त्याच्या अनुयायांना करून दिली. शुभ वर्तमानामध्ये कित्येक वेळेला प्रभू येशू ख्रिस्तानं स्वतःची ओळख करून दिलेली आहे. ज्यांनी मला पाहिलेलं आहे त्यानं पित्याला पाहिलेलं आहे, कारण पिता माझ्यात आहे आणि मी पित्यामध्ये आहे. असं सांगून देखील ख्रिस्ताला पाहून देखील न पाहिल्यासारखं, आपली त्याची ओळख न होण्यासारखं ते त्याच्याशी वागत होते. ज्याच्या सहवासामध्ये खाल्लं पिल्लं अवतीभवती राहिला तो पेत्र या माणसाला मी ओळखत नाही किती सहजपणे म्हणतो. माणसामध्ये दबा धरून बसलेली सैतानी प्रवृत्ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या शब्दानं स्पर्शानं निघून जात होती. ती सैतानी प्रवृत्ती प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखत होती. परंतु ज्यांच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवरती आला होता ती माणसं प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखायला, आपली ओळख त्याला दाखवायला आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करायला तयार नव्हती. बंधूंनो आणि भगिनींनो, ज्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावानं आपण बाप्तिस्मा स्वीकारलेला आहे, या पवित्र मिसा बलिदानामध्ये आपण कित्येक वर्षापासून सहभागी होतो. या ख्रिस्ताला पवित्र कम्युनियनच्या रूपात आपण नेहमी स्वीकारतो. पवित्र शास्त्रामध्ये नेहमी ख्रिस्ताविषयी वाचतो, ऐकतो. त्या प्रभू येशू ख्रिस्ताला मी खरोखर ओळखतो का, की मी त्याचा माझा काही परिचयच नाही अशा आवेशामध्ये समाजामध्ये वावरतो. ख्रिस्त मला ओळखतो, परंतु मी ख्रिस्ताला ओळखतो का?
बंधू भगिनीनं तुमचे माझे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावं म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभो, तुझ्या पुत्राची माता मरिया हिचे स्मरण करणारे आम्ही तिचा सन्मान करीत आहोत. आम्हाला सहभागी करणाऱ्या या ख्रिस्त समर्पणाद्वारे आमची जीवन तुझ्यासाठी सर्व काळचे दान बनव, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ती लावली आहे. प्रभू आमचा परमेश्वर याची आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत ही योग्य व तारणदायिक आहे. आज आम्ही धन्य कुमारी मरियेचा सन्मान करीत आहोत. पवित्र आत्म्याच्या कृपा सामर्थ्याने तुझा एकुलता पुत्र, जगाचा सार्वकालिक प्रकाश, आमचा प्रभू येशू ख्रिस्त याची ती कुमारी माता बनली. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूतांचे गायक वृंद व सर्व संत तुझी आराधना करतात व तुझी स्तुती गातात. त्यांच्या गोड सुरात आमची मधुर सूर मिसळून आम्ही तुझे अखंड गुणगान गातो. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू गम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताची शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेनं स्वीकारलेल्या आपल्या दुःखसनापूर्वी प्रभू येशूनं भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटली, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटली, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पाप क्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा पंचय घोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. येशू ख्रिस्ताच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ ही पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायी प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप,
फेलिक्स आमचे बिशप, आमचे सर्व फादर्स त्यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तर वाढ कर. मरणांतून पुन्हा उठण्याच्या आशेनं ख्रिस्ताच्या विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनीची आठवण कर. त्यांना आणि ख्रिस्तवासी झालेले तसं लोकांना तुझी देवदर्शन घडू दे. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित आणि जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी आणि आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे हिचं गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. स्वर्गीय बापाने आमच्या पापांची क्षमा करावी व आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करण्याची सुबुद्धी आम्हाला द्यावी म्हणून आपण त्याच्याकडे प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू नकोस पण वाईटांपासून आम्हाला सोडू. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणारे येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती वैक करण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांतिवंदन करूया. जगाची पापे दूर करणारे देवाचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनासाठी बोलावण्यात आलेले आपण धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अंतरावरील पवित्र साक्रमेंतात जातीने हजर असतोस.
यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वापेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रमेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तर निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधी वियोग होऊ देऊ नकोस. आमेन. सर्व शक्तिमान परमेश्वरानं माझ्यासाठी महान कृत्ये केली आहेत. त्याचे नाव पवित्र आहे. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, तू आम्हाला सार्वकालिक तारणाचे साक्रामेंट देतोस. तुझ्या पुत्राच्या मातेचे स्मरण करून तिचा सन्मान करणाऱ्या आम्हाला तुझ्या विपुल कृपेचे वरदान दे. तुझे सहाय्य आम्हाला अखंड मिळू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आपणास आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीनं आपणास पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. ईश्वरी पाचारणासाठी प्रार्थना. हे प्रभो, आमच्या सनातन मेंढपाळा, तुझ्या हाकेला होकार देण्यासाठी आमच्या युवक युवतींना धैर्याची देणगी दे. त्यांची हृदये महान ध्येयासाठी आणि गोष्टींसाठी खुली कर. श्रद्धावंतांच्या सुपीक भूमीत परमेश्वराच्या पाचारणाचं बीज अंकुरित होत असते. म्हणून तुझ्या अनुयायांना तुझ्या हाकेला होकार देऊन परस्परावर प्रेम करण्याची प्रेरणा दे. धर्मग्रामात पालकीय कार्य करणारे फादर्स, व्रतस्थ जीवन जगणारे आणि कौटुंबिक जीवन जगणारे अशा सर्वांनी युवक युवतींना उदात्त समर्पित जीवनाचा स्वीकार करण्यास प्रवृत्त करावे. म्हणून त्यांच्यात आत्मविश्वास उत्पन्न कर. त्यांना तुझी कृपा दे. तुझ्या करुणेचे, सत्याचे, न्यायाचे आणि शांतीचे साम्राज्य उभारण्यासाठी आम्ही सतत हातभार लावावा. म्हणून प्रार्थना व साक्रामेंते याद्वारे आम्हाला येशू ख्रिस्ताबरोबर एकरूप कर. आमेन. सर्व समर्थ दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागांतील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेनं ऐक. कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी, या आजारानं पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीनं याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टर्सच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. रमेदी मातेच्या नवेनाची प्रार्थना. हे आमच्या रमेदी माते, साऱ्या विश्वाची तू प्रेमळ आई असून वसईकरांसाठी रमेदी माऊली म्हणजेच आजारातून मुक्ती देणारी तसेच इच्छा पूर्ण करणारी माता म्हणून तू प्रसिद्ध आहेस. तुझ्यामार्फत परमेश्वराकडून प्राप्त झालेल्या वरदानांबद्दल परमेश्वराचे व तुझे आभार मानून स्तुती करण्यासाठी वसई परिसराच्या विविध भागांतून व वसई बाहेरून असंख्य भाविक तुझ्या चरणापाशी एकत्र येत असतात. सर्व प्रकारच्या शारीरिक, मानसिक व भावनिक आजारातून मुक्ती देणाऱ्या हे रमेदी माते, पापात खितपत पडलेल्या तुझ्या सर्व लेकरांवर दयादृष्टीने पहा. आम्हाला आमच्या आजारातून मुक्ती मिळण्यासाठी, आमच्या कुटुंबात शांती व प्रेम सदैव नांदण्यासाठी, आमच्या मुलांना अभ्यासात व व्यवसायात यश मिळून त्यांचे भवितव्य उज्ज्वल होऊन ते सन्मार्गावर राहण्यासाठी, आमच्या इच्छा आकांक्षा परमेश्वराच्या इच्छेनुसार पूर्ण होण्यासाठी
आपल्या अंतकरणात विशेष हेतू बाळगून मोठ्या अपेक्षेने तुझ्याकडे येत असलेल्या तुझ्या विवाहित कन्यांची स्वप्ने पूर्ण होण्यासाठी आणि प्रेम, शांती व आनंदरूपी फुलांनी आमची जीवनवेल फुलण्यासाठी आम्ही सर्वजण तुझी आळवणी करतो. आपल्या मनातील हेतू रमेदी मातेच्या मध्यस्थीनं प्रभूजवळ ठेवूया. आमच्या मागण्या तू प्रभू परमेश्वरापाशी रुजू कर व तुझ्या मध्यस्थीने त्या पूर्ण कर, अशी विनंती आम्ही तुझपाशी करतो. आमेन. हे रमेदी माते, आम्हासाठी प्रभूकडे मध्यस्थी कर.